यानंतरची बातमी जालन्यातनं। जालन्यातले अनेक लघु मध्यम प्रकल्प कोरडे पडले। जालन्यातील 64 पैकी 25 लघु मध्यम प्रकल्प कोरडे पडले, तर उर्वरित धरणांमध्ये कमी पाणी साठा आहे आणि त्यामुळे जालन्यामध्ये पाणी टंचाईचा मोठा सामना नागरिकांना करावा लागतोय। या पाणी टंचाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी। अर्ध्यावर अधिक जालना शहराची तहान भागवणारा जालन्यातील संत गाडगेबाबा जलाशय पूर्णपणे कोरडा ठाक पडलाय। या जलाशयातील या स्तंभावरून कधी काळी पाणी पातळी मोजली जात होती, मात्र या ठिकाणी पाण्याचा थेंब नाही। तलाव मृत साठ्यात आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसापासून शहराचा पाणी पुरवठा या ठिकाणाहून बंद आहे। त्यामुळे आता शहराची ताण जायकवाडी धरणावरती अवलंबून आहे। अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे जालना शहराला देखील साधारण 8 ते 10 दिवसाआड पाणी मिळते। ही स्थिती संपूर्ण जिल्ह्याची आहे। जवळपास 490 पाणी टँकरद्वारे 330 गावांनी 75 वाड्यांची तहान भागवली जात आहे। एकूण 64 लघु आणि मध्यम प्रकल्पापैकी 25 लघु आणि मध्यम प्रकल्प कोरडे ठाक पडले असून उर्वरित प्रकल्पामध्ये देखील पाणी पातळी खालवलेली आहे। त्यामुळे पाऊस पडेपर्यंत नागरिकांची तहान भागवण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे। रवी मुंडे, एबीपी माझा, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।